स्वामी चरित्र सारामृत कथासार अध्याय 21. फलश्रुती. स्वामींची निरंतर कृपादृष्टी राहील आणि जीवन सुखकर होईल. श्री क्षेत्र अक्कलकोटास पुण्यश्लोक श्री महाराजांनी 12 वर्षापर्यंत निवास केला. भक्तजनांसह अनेक लीला केल्या. कित्येक दीनदुबळ्यांना पापी जनांचा उद्धार केला आणि अवतार कार्य संपुष्टात आणले. असे जाणून जड देहाचा त्याग करून यतिराज स्वस्थानी गेले. शके 1800 बहुधान्य संवत्सर चैत्र मासात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी लक्षून मंगळवारी दिवसाचे 3 प्रहर उलटून 4था प्रहर लागण्याच्या सुमारास चित्त एकाग्र करून महाराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ झाले. षटचक्रांचा भेद करून ब्रह्मरंध्रास छेदून त्यांची आत्मज्योत हृदयामधून निघाली. हे पाहताच तेव्हा त्यांच्या समवेत असलेल्या सेवेकऱ्यांनी दुःखाने अपार शोक केला. अक्कलकोटच्या समस्त जणांनी दुःखाने आकांत मांडला. सर्वत्र शोककळा पसरली. पूर्ण दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनंत लीला करून अनेकांना सन्मार्गाला लावले. हे वैकुंठवासी गोविंदा, हे भक्तजन तारक प्रभो, हे आनंदाच्या मूल स्तोत्रा, हे परमानंदा, तुझा जय जयकार असो. तू अभेद असून बुद्धी पल्याळ आहेस. कालिया मर्दन करणाऱ्या हे सर्वेश्वरा, विश्वाचे भरण पोषण तूच करतोस. तूच अक्षय आणि अविनाशी असून भक्तजनांस्तव अनेक वेश धारण करतोस. हे पुराण पुरुषा, बहुपाशातून सोडवण्याची मी तुला विनंती करतो. हे कमलासना, हे कमलावरा, कमलवदना, प्रत्यक्ष विधींचा तू पिता आहेस. या भक्तांच्या हृदय कमळात तू नित्य वास करावा. भक्तजनांचे रक्षण करून संस्थापनेसाठी मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की असे अनेक अवतार तू लीलया धारण केलेस. स्वामी चरित्ररूपी सुंदर उद्यानातील निवडक कथारूप सुगंधी फुले वेचून त्यांची गुंफलेली ही सुंदर माळ हा विष्णू कवी आपल्या कंठी अर्पण करतो आणि आपल्या सुकोमल चरणांवर मस्तक ठेवीत या लेकराचा तुम्ही सदोदित सांभाळ करा, अशी विनम्र प्रार्थना करतो. श्री स्वामी चरित्र म्हणजे स्वामी लीलांची विलक्षण प्रकरण आहे. प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आनंदाने त्याचे सेवन करावे. अशा प्रकारे 21वा अध्याय येथे समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.